का आपल्या शेतावर बांधावर कुठेही दैवत आपले देव असतील ना, त्या देवांचं पूजन करत चला, कारण तीच आपली आगरी संस्कृती आहे, आपली आगरी लोकांची ओळख आहे. भरपूर डेव्हलपमेंट होईल, भरपूर बिल्डिंगी बांधल्या जातील, कॉम्प्लेक्स बांधले जातील, मात्र जी जुनी नावं आहेत ना आपल्या जागा जमिनींना, ती नावं विसरू नका, कारण ती नावं हीच खरी तुमची ओळख आहे. जाऊया आपण सामन्याकडे. सलामीची जोडी योगेश दळवी आणि अभिजित ही सलामीची जोडी आपण पाहतोय. कानमंत्र देण्यासाठी तिथे नक्कीच स्वतः कॅप्टन. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघ कर्णधार माइंड मध्ये ठेवून गेम प्लॅन करा. 3 षटकांचा सामना असेल. या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट जे सहकार्य मिळालं आणि हे संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट जिगे दादा म्हणजे गणेशजी केणी, माजी प्रेसिडेंट न्यू 40+ आणि माजी सरपंच माणकोली यांच्याकडून मिळालेले आहे. रवींद्र मडवी गोलंदाजी सुरुवात करेल सिद्धिविनायक अंजूर संघाकडून. पहिलं षटक, 3 षटकांचा सामना. पहिला चेंडू बॅटच्या टोवर लागला. चेंडू सिंगल पूर्ण केली. डबलचा प्रयत्न होईल. योगेश दळवी डेंजर एंडला. ओहो, फेक वाईड अँगल होती. मुकेश तिथे अगदी जोराने झेपावला होता, पळत गेला होता शॉर्ट मिड विकेटला. बघा, काऊ कॉर्नर वरून तो शॉर्ट मिड विकेटला गेला आणि त्याने चेंडूची फेक केली, परंतु त्याच्यापेक्षा जास्त चित्त्याच्या चपळाईने रनिंग बिटवीन द विकेट पूर्ण केली जो योगेश दळवी आणि अभिजितने. मडवी चांगला फटका आहे, परंतु गॅप शोधू शकलेले नव्हते. मुकेश तिथे सफाईदारपणे चेंडूला अडवतोय, फेक करतोय. रोहन तरेकडे सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 3 लागलेली आहे. आपण पाहतात हुतात्मा चषक 2025. 4 हुतात्मे जे आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये होऊन गेले, ज्यांना वीर मरण आलं, त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा. सिंगल आलेले. पुन्हा एकदा डबलचा प्रयत्न होईल. क्या बात आहे. इथं काय म्हणावं रनिंग बिटवीन द विकेटला. अगदी असं वाटतंय की जणू घोड्याचे पाय त्यांना लावलेले आहेत आणि त्या वेगाने पळत आहेत दोन्ही फलंदाज. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. मागच्या 3 चेंडूवर धावा आले 5, त्यामध्ये 2 डबल आले, 1 सिंगल आली. निलेशजी पाटील साहेब, आपण या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झाला आहात, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्यांनी या महाराष्ट्राला नव्हे तर भारतीय टेनिस क्रिकेटला एक मोठी स्पर्धा दाखवली, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर मोठे फटके लागत नाही. इथे मात्र फलंदाज धावबाद होतोय अभिजित. कुठल्या संघटनेमध्ये एवढे चांगले प्लेयर नसतील तेवढे नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये स्टार खेळाडू खेळतात, आणि स्टार खेळाडू खेळल्यामुळे क्रेज वाढलेले आहे. नक्कीच मोहनदादा भोईर, क्रेज वाढलेली आहे नवीन 40+ क्रिकेटची. आजही जा तुम्ही 40+ क्रिकेट कुठेही चालू असेल ना, नवीन 40+ क्रिकेटचे व्ह्यूवर जितके असतील तितके कुठल्याही 40चे व रेग्युलरचेही नसतात. ही क्रेज आहे, आणि ही क्रेज खऱ्या अर्थाने या स्टार क्रिकेटपटूंनी या नवीन 40+ मध्ये आणलेली आहे. गोलंदाज रवींद्र मडवी. फुलटॉस आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मधून चेंडू निघून जाते. चौकारासाठी 4. असं बघितलं तर कडक शॉट होता. अगदी व्ही शेप मध्ये सरळ बॅटने केले होते. बॅटचा ब्लेड अगदी समोर, आणि त्यानंतर आपण पाहतोय एक कडक फटका. धावसंख्या धावपलकावर 10 लागतीये. सुरुवात आता मात्र म्हणू शकतो आपण चांगली मिळालेली आहे चौथा हिरवा माणकोली संघाला. मडवी ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले.
फुलटॉस घेतला चेंडू, परंतु मुकेशच्या हातामधून चेंडू जाऊ शकत नाहीये. 3 चेंडूवर आपण बघितले मुकेशने वाईड अँगल थ्रो केला आणि तिन्ही त्याच्याकडे जे चेंडू आले होते त्यामध्ये 2-2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. कुठे ना कुठे बॉडी लँग्वेज सुधारावी लागेल क्षेत्ररक्षण करताना सिद्धीने अंजूर संघाला. मात्र बॉडी लँग्वेज कॉम्बिनेशन खूप चांगलं जमलेलं आहे इथे बिंदास माळी आणि योगेश दळवीचं. धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लागतीये 12. हेमंतजी भालेकर, पायगाव शिवसेना गणगट, वेलकम, आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. बघा मित्रांनो, तुम्ही खेळायला येता, तुमच्या मागे जे तुमच्या गावातील सभ्य गृहस्थ, सद्गृहस्थ, सरपंच, उपसरपंच किंवा इतर ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा राजकारणामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला असेल त्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्यांना सन्मानाने आपल्या व्यासपीठावर बोलू, त्यांचा मान सन्मान करू, कारण हे व्यासपीठ नक्कीच आपल्यासाठी आहे मित्रांनो. निलेश पाटील साहेब, आपणास विनंती असेल नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून हुतात्मा चषक 2024 आपली जागा प्रेक्षकांमध्ये नाहीये, आपली जागा आमच्या मनात या व्यासपीठावर आहे. या पण आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. वेलकम. संजय मणेरा गोलंदाजीसाठी सुरुवात करतोय. क्षेत्ररक्षण बघूया कशा प्रमाणे सजवतोय. शॉट थर्ड मॅन आहे, सॉरी शॉट फाईन लेग आहे. डीप थर्ड मॅन, पॉइंट, त्यानंतर डीप कव्हर, थोडा एक्स्ट्रा कव्हर करे झुकलेला आहे, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि लॉंग लेग. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मुकेश, पुन्हा एकदा मुकेशकडे चेंडू, पुन्हा 2 धावा, तिसरीचा प्रयत्न होतोय. चालाकी ही चालाकी कामी येतेच क्रिकेटमध्ये. अनिल केने आमच्या संघात सांगूच नका, असंच जर सिच्युएशन आलं ना नुसती गडबड गोंधळ. ओव्हर द विकेट मणेरा. चेंडू हवेत आहे, मिस टाइम फटका आहे, परंतु जास्त काल चेंडू हवेमध्ये राहणार नाहीये. लँड झाला चेंडू. हे 40+ क्रिकेट आहे, हे सर्व संघांना परिचित आहे, प्रेक्षकांनाही परिचित आहे, त्याच्यामुळे कोणी काही बोलू शकत नाही. धावसंख्या धावफलकावर 15-15. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट खूप वेगळं आहे मित्रांनो. लेदर क्रिकेटचे जर नियमानुसार तुम्ही टेनिस क्रिकेट खेळायला गेले ना तर नाही खेळू शकत, त्यामुळे आपले नियम काही लवचिक केलेले आहेत आपण. गोलंदाज तयार, राऊंड द विकेट. चेंडू अंगावर अदलतोय, खरं तर फास्टर वन होता. अँगल डिलिव्हरी आपण पाहतोय. राऊंड द विकेट गोलंदाजी करताना चांगला प्रभाव टाकलेला आहे संजय मणेराने. खोदून काढलेला आहे, वॉट अ शॉट. आजच्या दिवसातील हा सर्वोत्तम फटक्यापैकी एक फटका योगेश दळवीच्या बॅटमधून. ह्या चेंडूवर गोलंदाज काय करेल. चेंडू मध्ये अजिबात खराबी नव्हती, परंतु काय पीक केलेलं आहे. स्टँड अँड डिलिव्हर, लवकर पीक केला. नजर काय होती या चेंडूवर, कमालीचं फुटवर्क आणि कमालीची ताकद नव्हती, फक्त टायमिंग होता. जबरदस्त शॉट योगेश दळवीचा. धावसंख्या 6 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होते 21-21. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 21 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शरद नाना केणी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. वेलकम शरद नाना, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत. एज लागली इथपर्यंत आवाज आला होता. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न. योगेश दळवीची विकेट प्राप्त करण्यासाठी किती आटापिटा. अब मैसेज आ गया दळवी के लिए. धावसंख्या 22 झालेली आहे. संजय मणेरा, राईट आर्म ओव्हर द विकेट.
लॉफ्टेड शॉट आहे, बिंदास माळीच्या बॅटमधून आलेला हा फटका मात्र सीमा रेषा क्लिअर करू शकलेला नाहीये. लॉंग ऑन सीमा रेषेवर एक सहज सोपा झेल, फलंदाज बिंदास माळी बाद. 2 षटक संपले, 11च्या सरासरीने 22 धावा धावफलकावर लागलेले आहेत. कालच्या दिवसाचा अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला संघ आपण बघितला, जोशीलन भादवड ए. कालच्या दिवसाची हायलाइट राहिली नक्कीच शेवटची मॅच, ज्या मॅच मध्ये 70 धावा तब्बल कुठल्या होत्या. जगदीश नाईक फॉर्म मध्ये, शेवटच्या सामन्यामध्ये मात्र पिंटू फॉर्म मध्ये आले आणि त्यांनी आपल्या संघाला तारलं. वेलकम, सुस्वागतम. नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्मान्य संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेब, आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. नुकतीच ज्यांची वर्णी लागली, माझे केंद्रीय मंत्री चषक 33 बाईक आणि 1 कारसह आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये होणार आहे, त्याचं अध्यक्षपद नक्कीच त्यांना दिलं गेलेलं आहे. माझी सरपंच वेलकम साहेब, आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर निश्चितच जाईल. 4 धावांसाठी योगेश दळवीच्या बॅट मधून आलेला हा आणखी एक चौकार. ज्ञानेश्वर मुकादम, या स्पर्धेची एक खासियत आहे, सर्व स्टार खेळाडू चमकले या स्पर्धेमध्ये. बरेचसे स्टार खेळाडू या स्पर्धेमध्ये चमकले. फक्त 19 संघांना सहभाग दिला गेला होता. खेळपट्टी अशी आहे ना की खेळपट्टीवर चेंडू अगदी व्यवस्थित बॅटवर येतो आणि चेंडू दिसून येतो, हे महत्वाचं आहे. जरी खेळपट्टीला थोडे क्रॅक असले तरी मात्र फलंदाजांना तितकी अडचण नाही येत चेंडू खेळण्यासाठी. योगेश दळवी पुन्हा एकदा सज्ज होतील. मात्र कुठे ना कुठे आपण पाहतोय धावसंख्या त्यांनी आतापर्यंत 26 वर पोहोचवलेले. रवींद्र मडवी आणि संजय म्हणेरा या दोघांच्या गोलंदाजीवर 22 धावा आल्या होत्या. 12 आल्या रवींद्र मडवीच्या गोलंदाजीवर, संजयच्या गोलंदाजीवर 10 आल्या. खेळण्याचा प्रयत्न नाहीये, पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्या 27 वर पोहोचलेली आहे. कुछ ना होने से अच्छा थोड़ा होना है. बरेचसे संघ स्पर्धा आयोजित करीत नाही. जय बजरंग गोरसई संघाने आयोजित केली, अगदी छोटी स्पर्धा असली तरी मात्र आयोजित केली आहे, महत्वाचं. इथे मोठा फटका आहे, चेंडू अगदी व्यासपीठाला सलामी देतोय. षटकार. या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. धावसंख्या 33 वर पोहोचलेली आहे. दळवी ब्रँड चाललेला आहे. इथे कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. 6 की 4. चौकाराचा इशारा येतो पंचांचा आणि या 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर लागते ती तब्बल 37. 3 षटकांचा फक्त सामना आहे. हाई चेंडू जाईल सीमारेषा पार. आणखी एक धमाकेदार चौकार योगेश दळवीच्या बॅट मधून. काय बॅटिंग लागलेली योगेश दळवीची. अगदी चेंडू फुटबॉल सारखा त्याला दिसतोय. प्रत्येक चेंडूवर प्रहार करतोय. मिडल ऑफ बॅट अगदी सरळ बॅटने खेळतो. बरेचसे फटके आज तो कव्हर ते काऊ कॉर्नर या क्षेत्रामध्ये खेळला अगदी सरळ बॅटने. 41 धावा धावफलकावर लागलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय ऑन द राइज खेळून काढलेले डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू चौकारासाठी.
45 धावा धावफलकावर सिद्धिविनायक अंजूर संघापुढे एक मोठं आव्हान उभं करायला लावलेलं आहे योगेश दळवी आणि त्याच्या टीमने. योगेश दळवीच्या बॅटमधून किती आल्या? 38 धावांवर खेळतो योगेश दळवी. व्हॉट अ बॅटिंग. त्याच्या बॅटमधून आले 5 चौकार 2 षटकार. लवली बॅटिंग. आज त्याचा क्लास दाखवला त्याने. सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल आणि डबल करण्यासाठी मात्र दोन्ही फलंदाज अपयशी ठरले. पहिल्या हाफच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 46 धावा झालेले आहेत आणि 47 धावांचं लक्ष, 18 चेंडू 47 धावांचं लक्ष सिद्धिविनायक अंजूर संघासमोर. लिहून ठेव ना. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत. आपण पाहता हॅलो. दुपारच्या सत्रामध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं उपस्थित पाहुण्यांचं मनापासून स्वागत. आपण पाहता हुतात्मा चषक 2025 चालू सामना देखील 2 दिग्गज संघांमधून मित्र आपण पाहतो. मैदानामधून एका बाजूला आपण पाहतोय चौथा हिरवा मानकुली, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक अंजूर. प्रथम फलंदाजी करता आपण चौथा हिरवा मानकुली संघाला पाहिलं, ज्याने 3 षटकांच्या आधी धावा केल्या 46 आणि 47 धावांचं मोठं भलं लक्ष असेल ते सिद्धिविनायक अंजूर संघापुढं. तत्पूर्वी मी विनंती करतो या ठिकाणी भिवंडी क्रिकेट असोसिएशन निवड संघटनेचे स्वस्ताप अध्यक्ष करता धरता सन्मानित प्रतापजी पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमधून मी तुमचं मनस्वी स्वागत करतोय. जय बजरंग गोडसे योजित हुतात्मा चषक 2025 या स्पर्धेत तुमचं मनस्वी स्वागत. तुमच्या समेत भिवंडी क्रिकेट संघटनेचे माजी प्रेसिडेंट अध्यक्ष आदरणीय गणेश दादा केनी, चला मानकुली संघाचा कॅप्टन आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे, त्या अनुषंगाने प्रत्येक संघाने आम्हाला वेळेचं सहकार्य करा. चौथा हिरवा मानकुली संघाचा कॅप्टन प्लीज. सन्माननीय निलेजी पाटील सिद्धिविनायक अंजूर संघाचे कर्ता धर्ता आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे विद्यमानचे उपाध्यक्ष देखील आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देखील आपण ग्रामीण क्रिकेटचा सर्वात बिग इव्हेंट पाहतोय.
जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबर सामना पाहतो. एका बाजूला सिद्धिविनायक अंजूर तर दुसऱ्या बाजूला चौटा हिरवा मानकुली. आज चौटा हिरवा मानकुली संघाच्या माध्यमातून जर आपण एकंदरीत विचार केला, स्पर्धेचा अपडेट पाहिलं तर खास करून योगेश दळवी याची बॅटिंग अतिशय सुपर आणि सुरेख पाहिली आपण. दोन्ही स्पर्धेमधून अतिशय प्रथम उत्तम दर्जाची फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. या सामन्यामधून शेवटचं षटक करताना दिलीप तरे ज्याने खऱ्या अर्थाने या न्यू 40+ मधून प्रथमच मला वाटतं डेब्यू केलेले आहे सिद्धिविनायक अंजूर संघामधून. आज खेळताना त्याला आपण पाहिलं. मात्र पहिलं षटक घालताना अतिशय मागडा गोलंदाज ठरला ज्याने तब्बल खर्च केला 24 धावा. दिलीप तरे खऱ्या अर्थानं रेग्युलर ग्रामीण क्रिकेट कित्येक वर्ष ज्यानं गाजवलं. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू, टेक्निकल बॅट्समन म्हणून ज्याची ख्याती आहे दिलीप तरे. आणि मला वाटतं इन ॲक्शनमध्ये देखील आपण त्यालाच पाहतोय. प्रथम फलंदाजी येणारा दिलीप तरे त्याच्या समेत रवींद्र. ही सलामी जोडी सिद्धिविनायक अंजूर या संघाची. लक्ष जरी विशाल असलं तरी मात्र ते लक्ष पार करण्याची किमी या संघामध्ये आहे. 18 चेंडू 47 धाबा असं समीकरण पुराशी बालकताना. प्रति ओव्हरचा जर आपण विचार केला तर प्रति ओव्हरमध्ये 15 ते 16 धावांची गरज आहे. मागच्या सामन्यात बिंदास यांनी अतिशय नावाप्रमाणे गोलंदाजी केली होती. बिंदास्तपणे गोलंदाजी केली होती. प्रथम उत्कृष्ट गोलंदाजी बांद्र्यामध्ये काढलेर संघाचे अंगेस. मात्र या वेळेस संघ दुसरे आहे सिद्धिविनायक अंजूर. आणि स्ट्राईक रोटेट करताना सलामीवीर दिलीप तरे टेक्निकल बॅट्समन तालुका क्रिकेटमधला अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेट खऱ्या अर्थाने ज्यांना अतिशय गाजवलेलं आहे. वय वर्ष 40-45 झाल्यानंतर 40मधून ज्याने डेब्यू केलं आणि आज खास करून आपण न्यू 40+ या स्पर्धामधून सिद्धिविनायक अंजूर संघाच्या माध्यमातून खेळताना त्याला आपण पाहतोय. पहिला चेंडू पेस करताना फक्त चेंडू थोडीशी दिशा दिली जाते. चेंडू पॉईंटला 1-2 धाव घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. या 2 धावणी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जातं. धावसंख्येमध्ये बिनबाद 2. पुन्हा एकदा गोलंदाज बिंदास. मिस टाइम स्ट्रोक है. चेंडू खाली क्षेत्राचे दिल दक्ष आहे. या बेलचे कॅच सुरेख सुंदर अप्रतिम उसको झेल कॅरी केला जातो. महत्वाचा पहिला फलंदाज दिलीप तरे याची खेळी मात्र संपुष्टात. फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थानं तुमचं प्लेसमेंट असणं फार गरजेचं असतं. नेक्स्ट बॅट्समन दयानंद. पुन्हा एकदा गोलंदाज बिंदास. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदर बुक केलाय. नॉनस्टॉपला चेंडू जातोय. दयानंदच्या बॅटमधून देखील आपण अतिशय चांगली फलंदाजी नेहमीच पाहतोय. आज देखील पहिला चेंडू पेस करताना सुरेख सुंदर सुरुवात त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. पहिला चेंडू पेस करताना चौकारानं आपलं स्वागत करतोय. या चौकारानं स्वतःचं आणि संघाचं अकाउंट या अगोदरच ओपन झालेली 2 धावाने. आता या चौकारानं संघात धावसंख्या 4 पुढे सकते. धावसंख्या होती ती 1-6. विजयाचं लक्ष फार मोठं आहे. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर 15 ते 16 धावांची गरज. 47 धावा झालेल्या आहेत. पहिल्या 2 ओव्हरमधून 22 होत्या. अंतिम ओव्हरमधून 24 आल्या. थोडासा मिस टाइम स्ट्रोक.
प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू बॅटची टॉपेस घेऊन एस्टँडच्या मागे जातो. एस्टँड देखील आपण दक्ष पाहिला. सुंदर झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला आणि महत्त्वाचा फलंदाज दयानंद एक चौकार मारल्यानंतर मात्र फलंदाज बाद झाला. या ठिकाणी गोलंदाज स्वतः थोडंसं कमबॅक करतोय. चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाज स्वतःला कमबॅक करतो. महत्त्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज बिंदास माळी. नेक्स्ट बॅट्समन अजित. नेक्स्ट बॅट्समन किरण येतोय. आउट ऑफ इनसाइडचा फटका साजलाय. चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑफला. निश्चित या ठिकाणी मात्र एक संधी होती. त्या संधीचं सोनं प्राप्त करता आला नाही आहे. एकंदरीत धावा झाल्या कंप्लीट 3. या 3 धावांनी सिद्धिविनायक अंजूर संघाची धावसंख्या होती ती 9. प्रति ओव्हरचा जर आपण विचार केला तर 15 ते 16 धावांची गरज आहे. आता मात्र ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहिले. शेवटचा चेंडू मला वाटतं बाकी असावा. शेवटच्या चेंडू जर मोठा फटका आला तर निश्चितच सामन्यामध्ये थोडंसं कमबॅक करताना आपण पाहू सिद्धिविनायक अंजूर या संघाला. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आणि ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका आपण पाहिला फलंदाज रवींद्र याच्या बॅटमधून. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका ऑन द कार्पेट चेंडू येतो डीप मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न या 2 धावांनी सगळ्यात धावसंख्या होती ती 17. येणारे 11 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. 30 धावा काढण्याची धमक देखील सिद्धिविनायक अंजूर संघाच्या माध्यमातून आहे. सिद्धिविनायक अंजूर संघाकडे जर आपण एकंदरीत आता फलंदाजीचा विचार केला तर येणाऱ्या फलंदाजामधून मला वाटतं मुकेश असतील, राहुल असेल, रोहन असेल. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका साजला आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र आउटफील्डमधून चेंडूला कलेक्ट केला जात आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नामधून कुठेतरी फलंदाज धावचीत बाद होतोय किरण. मात्र कधी कधी बघा आता अशा पद्धतीने फलंदाज जेव्हा बाद होतो तो देखील एक खेळाचा प्रकार असतो, खेळाची रणनीती असते.
अतिशय चांगला फटका. हा पलीकडे चेंडू सुंदर सॉन्ड्राईचा फटका आपण पाहतोय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सरकते 20. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय. निर्धार 3 ओव्हरचा सामना आहे. सत्यजित दामांचं लक्ष पाठलाग करताना सिद्धिविनायक अंजुरा संघ. येणारे 9 चेंडू विजयासाठी 27 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांचं गणित. स्ट्राईक रोटेट करतो मुकेश. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार फलंदाज. मुकेशच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. आणि खऱ्या अर्थानं मुकेश याला जीवदान देणं कदाचित मानकुली संघाला माग पडू शकतं. कारण की मुकेश याच्याकडे चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे आणि सामन्याला कलाटणी देण्याची ताकद त्याच्या मनगडामध्ये. येणारी 8 चेंडू असतील आणि विजयासाठी 26 ची गरज. 8-26. 2 मोठे फटके या सामन्याची रंगत आणि चुरस वाढवतील. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्सुक चेंडूची फेक झाली होती. फुल्यांचा चेंडू आपण पाहिला होता. ब्लॉक होल मधला चेंडू आपण पाहिला होता. परफेक्ट यार्कर पद्धतीने चेंडू हाताळला गेला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. आता कुठं थोडासा सामना दूर होताना आपण पाहतोय. सुरेख सुंदर झेल कॅरी केलं जातं आणि महत्वाची बिग विकेट. मुकेशच्या चिकडी मात्र संपुष्टात. पहिला चेंडू सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट एक्सप्रेस डिफेन्सचा चेंडू. वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. स्विंग अँड मिस. समीकरण आता मात्र येणारे 5 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 5 धावांचं कॅल्क्युलेशन गणित. मिस टाइम स्ट्रोक. अतिशय सुरेख सुंदर झेल कॅरी केलं जातोय प्रेमनाथ माळी याच्या माध्यमातून. मात्र बघा अशा वेळी सिच्युएशन मध्ये 2 क्षेत्ररक्षक जेव्हा एक कॅचला पकडण्यासाठी धावत असतात तेव्हा आपण प्लीज थोडंसं कॉलिंग करत चला जा. निलेश
आणि पहिला चेंडू पेस करताना अजित त्याच्या बॅट मधून बिग ब्लास्ट. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका आणि ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका आपण अजित त्याच्या बॅट मधून पाहिला. या 6 धावेने आता मात्र धावसंख्या 28. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 19 धावांची गरज आहे. चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. तर मात्र येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज. क्या बात आहे. इनफिल्ड मधून आपण एसके ला पाहिलं मिड ऑफला आणि ज्याच्या माध्यमातून सुंदर सुरेख झेल कॅरी झाला आणि महत्वाचा फलंदाज अजित याची खेळी मात्र संपुष्टात. बॅटिंग भेटली. रोहन मोठे अवसन गेलता पाहुणा ना, बाजीच्या जेवणाला. रणजितेच्या बॅट मधून हा फटका सजलाय. खऱ्या अर्थानं मॅच हारल्याचा जितकं दुःख नसेल तितकं दुःख एक गोष्टीचं आहे का रोहन फक्त आणि फक्त नॉनस्ट्राईकला राहिला. नो डाऊट या सामन्यातील सामना वीराचा पुरस्काराचा मानकरी योगेश दळवी, ज्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर धाबा आपण पाहिल्या. 39 धाबा नाबाद केली, एक झुंजार केली ज्याच्या बॅटमधून पाहिली, तोच ठरतो या स्पर्धेचा. 4 चौकार 2 षटकार, एक उत्तम कामगिरी. चौकार षटकारांची ड्रिल ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ त्याच्या बॅटमधून पाहिला, तो ठरतो स्पर्धेचा फिनिशर ज्याने शिकस्त दिली. सिद्धिविनायक अंजूर संघाला विजयाचा शिल्पकार मी सन्मान्य अध्यक्ष प्रताप पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करावं. मानकरी योगेश दळवी ज्यानं शिकस्त दिली सिद्धिविनायक अंजूर या संघाला विजयाचा शिल्पकार. वेल प्लेड योगेश अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. तर जाऊया आपण कॅप्टन या. ओके, 44वा मानकुली संघाचा कॅप्टन आपण या.